आता आमची स्नेल वॉकला निघाली आहे. वाईड अवेक. हे बघा, ही वरची पण ही वर येऊन बसली आहे. ही सारखी चिकटते. तिला असं वाटतं इथून कुठेतरी एक्झिट असेल आणि बाहेर पडता येईल म्हणून ती वरती आली आहे. आणि दुसरी इथे आहे. दिसली का तुम्हाला? ती पण वरच जाते. या स्टफ पोटॅटो घालून मिरच्या करायच्या आहेत. नंतर एक नवीन रेसिपी करायची ज्यात ग्रीन पेपर घालून चटणी करता येते. इकडे शेड करून ठेवायचा आहे दुधी भोपळा, जेणेकरून मी त्याचे पराठे किंवा ठेपले करू शकते. चहा रेडी आहे. नंतर कॉलीफ्लॉवर पोटॅटो टोमॅटोची भाजी होते एकीकडे, आणि एकीकडे ठेच्याच्या मिरच्या भाजून होत आहेत. आणि ठेच्यासाठी शेंगदाणे आणि कोथिंबीर आणि मीठ घालून ठेवलेलं आहे. वाटून झाले मिरच्या की त्या एकत्र वाटून घ्यायच्या सगळ्या शेंगदाण्याबरोबर. नंतर ही कढई ठेवली आहे ज्यामध्ये आपल्याला मोदक डीप फ्राय करायचे आहे. मोदकांचं सारण उरलं होतं. माझी मुलगी नव्हती गणपतीमध्ये, तिचे डीप फ्राय मोदक खूप आवडतात. सो डीप फ्राय मोदकचं सारण उरलं होतं. मैदा भिजवून ठेवलेला आहे. सो मोदक पण करायचे. सो अशा प्रकारे हे सगळं चालू आहे. आणि सकाळी अशी गर्दी असते, गोंधळ असतो, त्यामुळे बऱ्याच वेळा रेसिपी रेकॉर्ड करायची राहून जाते. पण थोडक्यात हा व्हिडिओ बनवलेला आहे. सगळं रेडी झालं की मग मी तुम्हाला दाखवणार काय काय रेडी झालेलं आहे. आता याच्याबरोबर फक्त वरण भातच लावायचं आहे आणि पोळी करायची आहे, पोळ्या करायच्या आहेत. सो सकाळी कोणी जेवणार नाही आहे, संध्याकाळी पोळ्या करायच्या आहेत. सो तिथं जाण्याचा गोंधळ चाललेलो आहे, पॅकिंग चालू आहे. त्यामध्ये जेवढं जमेल तेवढं करायचं आहे. आणि तिला जाण्याच्या आधी तिला मोदक खाऊ घालायचे आहेत, कारण तिने तळलेले मोदक खाण्याचे मिस केलेले आहेत यावर्षी आणि तिला खूप आवडतात, म्हणून मोदक करायचे आहेत. दवे ह्या मिरच्या सगळ्या माझ्या गार्डनमधल्या आहेत, बॅकयार्डमधून आलेल्या आहेत. सो थोड्या मिरच्यांचा मी ठेचा करते आणि थोड्या मिरच्या स्टफ करण्यासाठी ठेवलेल्या आहेत. ज्या हाफ पीस करून घेतल्या आहेत, ज्या मोठ्या आहेत, खूप मोठ्या असलेल्या त्या हाफ केल्या आहेत. त्यात स्टफ भरून पोटॅटोचं सारण स्टफ करून मग शॅलो फ्राय करायचे आहेत, ज्या तुम्ही जेवताना खाऊ शकतात. किंवा दुसरा ऑप्शन असा आहे की स्टफ करून नंतर बेसनचं बॅटर करून तुम्ही पकोडे पण करू शकतात. सो 2 डिश त्याच्यामध्ये होऊ शकतात. 2 व्हरायटी टाईप ऑफ रेसिपी होऊ शकतात. डिपेंड तुम्हाला पकोडे खायचे आहेत की शॅलो फ्राय केलेली मिरची खायची आहे. तर मुलांना विचारून ते मी ठरवते, त्यांना पकोडे हवे असेल तर मी पकोडे करते. चला तर मग भेटूया. आमच्या स्नेलूबाई वरती जाऊन बसले आहेत. त्यांना वेट सॉईल आवडत नाही, त्यामुळे तिचा बॉक्स आता परत मला तयार करायचा आहे, कारण ते सारख्या वेट सॉईलवर बसत नाही, ते वर जाऊन बसतात. सो मी तिचा बॉक्स आता जेव्हा आफ्टरनूनला वेळ मिळेल तेव्हा चेंज करणार आहे, सगळं क्लीन करून, जेणेकरून चेक करणार आहे की सॉईल न घालता जर ठेवलं सगळं तर ते फिरतात का खाली, हे बघायचं आहे मला. कारण त्या फिरू शकतात. मी त्यांना जेव्हा चेंज करताना दुसऱ्या बॉक्समध्ये घातलं होतं तेव्हा त्यांची पूर्ण बॉडी बाहेर आली होती शेलच्या, आणि दे वर क्रॉलिंग. सो मी ते करणार आहे आता, कारण वेट सॉईल असले की ते बसत नाही जास्त. तो सॉईल काढून टाकणार आहे. पाण्याची वाटी ठेवणार आहे त्यांच्यासाठी, पाणी पिण्यासाठी. एक शेल त्यांना लागतात मधून. आणि छोटीशी स्ट्रॉबेरी गार्डनमधली घातली आहे खायला. लेट्यूस त्यांना खूप आवडतं आहे, लेट्यूस खात आहेत त्या. आणि हे ॲलोवेरा लावलेलं आहे, जेणेकरून त्याच्यावर ते क्रॉल करतात आणि त्यांना फील होतं की ते गार्डनमध्ये आहेत, म्हणून मी ते लावलेलं होतं. सो बघूया चेंज केल्यानंतर कसं करतायत, ते रेकॉर्ड करेल मी नंतर अपडेटसाठी. कॉलीफ्लॉवरची भाजी रेडी झालेली आहे. कॉलीफ्लॉवर, पोटॅटो, टोमॅटो, अनियन, गार्लिक नाही आहे, जिंजर घातलं आहे. अनियन घातलं कारण माझ्या डॉटरला आवडतं म्हणून घातलं आहे. सो ही भाजी अशी रेडी आहे आणि बाकीचे अपडेट्स देते परत. हे देखो, हे काय झालं बघा, मोदक झालेत, खाऊन पण झालेत. हे बरेच कमी झाले आहेत, आम्ही खाल्ले आहेत ऑलरेडी. आणि थोड्याशा करंज्या केल्या होत्या, ड्राय कोकोनट आणि शुगरचं सारण तयार जे होतं फ्रीजमध्ये, त्याच्या उरलेल्या पिठामध्ये, याचं जे पीठ उरलं होतं त्याच्या पिठामध्ये करंज्यासुद्धा केल्या. सो असं हे झालेलं आहे. सो बाकीचं तुम्ही हे बघा, हे सारण असं काय आपलं दुधी भोपळा शेड करून ठेवला आहे, त्यात सगळे मसाले घालून झाले आहेत. धणे जिरे पावडर, तिखट, हळद, मीठ आणि ओवा आणि तीळ.
आणि थोडं तेल घालून बेसन भिजवणार त्याच्यामध्ये मी आणि त्याचे पकोडे करणार. अजून मेनू ठरलेला नाही आहे. याच्यामध्ये बेसन भिजवून पकोडा करणार किंवा मग पीठ भिजवून त्याचे थालीपीठसुद्धा करता येतील. सो ते डिसाईड करायचं आहे अजून. तुम्ही यापासून 2 रेसिपी करू शकतात. एक तर पकोडे करू शकतात जे कढीमध्ये सोडता येतात, कढी पकोडेच्या रेसिपीमध्ये, किंवा याची एक मसाले भाजीसुद्धा करता येते, किंवा तुम्ही थालीपीठसुद्धा करता येतात. दही घालून पीठ भिजवायचं, दही घालायचं, बेसन घालायचं, थोडं कणिक भिजवायची, अशी कणिक भिजवून थालीपीठ करायची, योगर्टबरोबर खायचं. ते सिम्पल आहे जेवण. नंतर हे अजून झालेलंच नाही आहे माझ्या, कारण संध्याकाळी करायचा विचार आहे, त्यामुळे संध्याकाळी करूया आता. आणि असं ठरलं की आता पोटॅटो स्टफिंग नाही करायचं आहे त्यामध्ये, कारण पोटॅटो नसल्यामुळे आता आम्ही ठरवलं की फक्त बॅटरमध्ये भिजवून डीप फ्राय करून पकोडेच करूया असं ठरलं. त्यामुळे हा प्लॅन चेंज झालेला आहे, एवढंच सुचवायचं होतं. सो नंतरचा अपडेट्स देते मी तुम्हाला. हा आपला ठेचा छान तळून झाला आहे, तेलामध्ये मी तळून घेतला तो नंतर. हा खूपच छान झाला आहे चवीला, तुम्ही पण करून बघा. हा महाराष्ट्रीयन ठेचाची पद्धत आहे. यामध्ये शेंगदाणे असतातच आणि लसूण आणि मिरची, लसूण कच्चाच घालायचा असतो, मिरची ही भाजलेली हवी आणि कोथिंबीर आणि सॉल्ट. ज्याप्रमाणे मी दाखवलं त्याप्रमाणे करून बघा, खूप छान होतो, अप्रतिम लागतो. तुमच्या मिरच्या तिखट असतील तर कमी घालायचं, शेंगदाणे जास्त घालायचे आहेत. जर मिरच्या, म्हणून जाड मिरच्या घेतल्या आहेत, जाड मिरच्या घेतल्याने काय होतं, त्या तिखट नसतात, त्यामुळे तुम्हाला शेंगदाणे कमी घातले तरी चालतात. पण जास्त तिखट असेल तर नक्कीच शेंगदाणे खूप घाला. पण बारीक मिरच्यांचा ठेचा करायचा नसतो, कारण बारीक मिरच्या ह्या म्हणजे ज्या छोट्या छोट्या मिरच्या असतात त्या खूप तिखट असतात, त्यामुळे ज्या मोठ्या साईजच्या असतात त्याच ठेच्याला यूज करतात. तर एन्जॉय करा रेसिपी. आवडली असेल तर सांगा. गीता US रसोई. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा गीता US रसोईला प्लीज.